चिवटे होते, ते यादव होते, आणखीन बरेचसे लोक त्यांचे सुद्धा होते. सचिव त्या बनवताना तिथं सचिव सुद्धा होते आम्ही सांगताना. आता याच्या पुढचं सांगतो. काही लोक म्हणतात आमचे 2-3 जण आहेत, बहुतेक तिकडून झाले असतील बहुतेक असं वाटतंय, मी शंका घेत नाही पण वाटतंय जरांगेंची मागणीत काहीतरी घोळ दिसतोय. घोळाच टायमाला तू नव्हता का तिथं? तर याचं उत्तर आहे होता. वाशीत गेलो त्यावेळेस सरकारनं आपल्याशी बोलणी सुरू केली. त्यावेळेस व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की राज्यपालांकडे जायला किंवा सरकारची कॅबिनेट घ्यायला काही सचिव यायला वेळ लागणार आहे, आम्हाला 2 घंट्याचा वेळ द्या, तुम्ही मुंबईकडे कूच करू नका. आणि त्यांनी कागद आणला होता, तो राजपत्र पण आणलं होतं, पण त्याच्यावर सह्या नव्हत्या. मी त्याच्यावरच्या सह्या वाचल्या, कोणाकोणाच्या नाही आहेत, हे घ्या. त्यांनी सांगितलं आम्ही राजपत्र काढतो पुन्हा. अगोदर ते मसुदा घेऊन आले होते फक्त. मग मी सांगितलं, तिथं जाहीर केलं समाजासमोर की कुणीही मुंबईत जायचं नाही, आपला आजचा मुक्काम हा वाशीतच. जर उद्या सकाळपर्यंत यांनी दिलं नाही तर आपण मुंबईकडे कूच करणार आहे. तिथूनच मी आवाहन केलं होतं राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत त्यांनी तातडीनं मुंबईत यावं, जेवढे वकील आहेत त्यांनी ताबडतोब यावं. मला तुमच्याशी चर्चा करून पुढची डिसिजन घ्यायची. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी कशी असली पाहिजे, ते कायद्यात टिकन का, त्याची व्याख्या कशी असली पाहिजे हे मी विचारलं होतं. ज्यांना शक्य आहे ते अभ्यासक आले होते, मी बैठक घेतली त्यांची वाशीला. मी जाणून बुजून मुद्दाम समाजाला सांगायलो, मी एकट्यानं कुठला निर्णय घेतलेला नाही. त्यावेळेस तुम्हाला मान्य होती. आणि इकडे उगं कुठेतरी एखादे मोबाईल हातात धरायचा आणि काहीतरी बोलत बसायचं आणि संभ्रम निर्माण करायचा. तिथं मुंबईचे हायकोर्टातले वकील होते, वेळेवर नावही सगळ्याला माहिती आहेत, समन्वयक सुद्धा लय मोठे, मी 4-4 बैठका घेतल्या तिथं. आणि नंतर बाहेर येऊन निर्णय घेतला की असं असं ठरलंय. समाजाला विचारलं करायचं का, आणि तितक्या रात्री समाज म्हणला हो. म्हणलं टिकवायची जबाबदारी त्यांची आहे, आपली व्याख्या ते घेणारे ताबाकडे करू. कारण मी लगेच म्हणत होतो आत्ताच घे, हेही सांगतो, हे सगळ्याला माहिती. हे दीपक केसरकर साहेबाला माहिती आहे, सुमंत भांगेंना माहिती आहे, याच्यानंतर मंगलप्रभात लोढांना माहिती आहे, तिथं असणाऱ्या काही मुंबईतल्या वकिलांना माहिती आहे, काही अभ्यासकांना सुद्धा माहिती आहे तिथं असणाऱ्या. आणि माझ्या आजूबाजूला आता नसणाऱ्या नाही बरेच जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कारण शेवटी नरड्याला लागल्यावर कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही समाज असो, तो इमानदारीनं खरंच बोलणार. भलं माझं कुणाचं पटत असेल नसल ती वैयक्तिक मुद्दा राहिला, पण ज्या वेळेस खरं बोलायची वेळ येईल मला 100% विश्वास आहे, माझ्या सोबतचे असणारे जरी बाजूला असले तरी ते खरंच बोलणार, याचे मला 100% आत्मविश्वास आहे. कारण हे सगळ्यांना बोलून ठरलेलं आहे. आणि इतक्या रात्री म्हणलं आत्ताच करते, तर म्हणलं इतक्या रात्री आता शक्य नाहीये, साहेबांकडे जाऊन पुन्हा राजपत्र ही करणं. विश्वास ठेवा, आम्ही तुमचीही व्याख्या घेतो. आणि बार तिथं सुद्धा 4-5 वेळेस लिहून दिलेलं आहे, तिथं टायपिंग करताना दिलेलं आहे, त्याचं लिहून पण तसं घेतलेलं आहे, परत घेतोत म्हणून व्याख्या. ते पत्र अभिजित पाटलांकडे वकील म्हणून आम्ही अलीकडच्या खोलीत बसलो तेव्हा तिथं लई गरी झाली म्हणून ते घेऊन येतो म्हणले टायपिंग करून. हे सगळे पत्र आहेत, नावं सांगतोय मी की व्याख्याही घेतोत आम्ही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही जर आमच्याप्रमाणे व्याख्या घेणार नसाल तर तुम्ही त्यांच्या दबावापोटी आमच्या मराठ्यांच्या लेकरांना करोडोंना औषध पाजायला निघाला. त्याच्यापेक्षा ते देऊन त्या गुलालाचा अपमान करू नका. ते टिकलंही पाहिजे, कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता. कारण तुम्हाला 5वा मुद्दा सांगतोय, आमच्या पक्का ध्यानात आलाय आता, आणि तशी कुणकुण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करणार आहेत. तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. निवडणूक होऊस तर राहू द्या, ती उडली तर उडली. सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला, ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडली 13% आरक्षणासारखी, हे मनोज जरांगे लढणार आहे. माझ्या पहिल्या मागण्यात आणि ही सुद्धा आहे, ह्या पण पाहिजेत आणि ही पण पाहिजे. पहिल्यापासूनचं म्हणणं आहे, नवीन वाढलेली नाही. शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या सोयऱ्याच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला,
आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला मनाला लावलं, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखे निधी पाहिजे, सारथीसारख्या योजना पाहिजेत. शेपूट त्याचं लांबच चाललंय, आमचं नाही. आम्हाला दोष देऊ नका. पहिल्या दिवसापासून मागणी, तुम्हीच म्हणले होते सरसकटला लय प्रॉब्लेम होईल, दुसरा शब्द घ्या, म्हणून तुमच्या जज बांधवांनी, तुमच्या मंत्र्यांनी आलेल्या सगळ्यांनी मिळून तो शब्द घेतलेला आहे. आणि हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची आणि सगळे सोयरे म्हणजे काय हे तुम्ही मान्य केलेलं आहे. त्याचा चौथा मुद्दा असा होता, 4 एकूण शब्द होते, त्यातला शेवटचा शब्द होता शेवटी मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. तर त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणले होते मागेल त्या मराठ्याला तर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. परत जिथं लग्नाच्या सोयरी जुळत्यात त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नातेवाईक म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याचे रक्ताचे नातेवाईक म्हणजे चुलते, पुतणे, काकी, आजोबा, आणि सगळे सोयरे म्हणजे लग्नाचे सगळे त्याच्यात आलेत आता. आणि त्याच्यात मागेल त्याला म्हणल्यावर सरसकटपेक्षा खाली राहिलंच काय. आणि म्हणलं मग हे नाही द्यायचं तर सरसकट द्या, कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत. ठीक आहे म्हणे. मग त्याच्यावर परत चर्चा झाली. एम जे गायकवाड साहेब होते, आता आयोगाचे जे अध्यक्ष आहेत सध्या ते सुद्धा होते. असे त्यांनी 4 जजेस आणले होते आणि त्यांनी काही वकिलांनी काही तज्ज्ञांनी मिळून तो शब्द ठरवला. मी नंतर हा म्हणलेलो. दोघं तिघं तुम्ही कशाला दोष देता रे मला, इतकं प्रामाणिक लढतोय मी म्हणून. बरं हां, हे दिलं सगळ्या सोयऱ्यांचं किंवा नाही दिलं मला दोषी धरणार. मग आता हे 10% दिलं, हे कोर्टात उडणार आहे. आता बिहारचं उडालंय, कोणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कोणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा. उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे. जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयऱ्याची जरांगे पाटलांनी लावून धरलंय, अजिबात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर. याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांची. लगेच घोळ दिसतू, टिकन का नाही काय वा. मग तू काय करतो आत्ता वा? तेव्हा घडला खराटे मारी झोपला घरी घोरत. परत बोलल्यावर राग येते, कारण मी तळमळीला लढतो, बिगडी नाही आहे म्हणून मला राग येतोय. बरं असं का म्हणत नाही तुम्ही? आणि फसिलं तर फसिलं. 40 वर्ष 70 वर्ष या लोकांनी आपलं वाटोळ केलं. फसिलं तर फसिलं, याच्या छाताडावर बसून घेऊ, पुन्हा लढू. मी लढतोयच ना. इतक्या वर्ष काय नाही झालं, मग आता जरी यांनी फसिलं त्यावढीन काय झालं? का म्हणत नाहीत तुम्ही? अशी फसवा तुम्ही समाजाला, कसं फसवतात ती मग दाखवतात तुम्हाला काचका आम्ही. असं का म्हणत नाही सरकारला तुम्ही? इकडं माझ्याकडे सुई दाखवायची, मी कसा बदनाम म्हणून बघायचं, मला बाजू सारायचं. आपल्या लोकांनी पण त्यांचं ठीक आहे, हो त्यांना करू द्या, काय करायचं तुम्ही समर्थ आहे त्यांना. तुम्हाला व्याख्या द्यायचं सांगितलं मी त्या टायमाला. ज्याला ज्याला